शाळेचा डब्बा काय द्यायचा याची सिरीज मी इथे चालू केलेली आहे आणि आस्वाद रेसिपीजवरती ही दुसरी भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तोंडलीची मस्त चविष्ट अशी भाजी झालेली आहे। त्यासाठी तोंडली अशा पद्धतीने चिरून घेणार आहोत आणि याला फोडणी करणार आहोत। लहानपणी माझ्या आईनी आमच्या बागेमध्ये तोंडलीचा वेल लावला होता आणि आठवड्यातून एकदा तरी तोंडलीची भाजी आणि तोंडलीचा भात हा नक्कीच असायचा आणि ही तोंडलीची भाजी माझ्या लहानपणीची आठवण मला करून देते। मी माझ्या मुलांच्या डब्यात सुद्धा ही तोंडलीची भाजी आवर्जून देते। त्यासाठी आपल्याला बेसिक असे हे मसाले जे आहेत ते फोडणीमध्ये घालून घ्यायचे। जिरे, मोहरी, हळद, हिंग हे मी घालून घेतलेलं आहे आणि चिरलेली तोंडली यामध्ये घालून घ्यायचे। अप्रतिम चवीची आणि पौष्टिक अशी ही तोंडलीची भाजी बनते। नक्की करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार, मुलांच्या आवडीनुसार आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर हे सगळे मसाले जे घरामध्ये उपलब्ध असतात तेच घालून घ्यायचे आहेत। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी मुलांना आवडेल अशीच ही भाजी बनणार आहे। नक्की करून बघा। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तोंडली शिजण्यासाठी। मी मुद्दामून मातीच्या कढईमध्ये बनवते म्हणजे खूप छान स्वादिष्ट अशी तोंडलीची भाजी बनणार आहे। झाकण घालून ठेवूयात, मध्ये मध्ये हलवायचं आहे। तोंडली छानपैकी शिजायला सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये मीठ आणि दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। अतिशय मस्त सुगंध सुटलेला आहे आणि मुलांना आपण डब्यामध्ये काहीतरी पौष्टिक हे नेहमीच देत असतो। अशा वेगवेगळ्या भाज्या केल्या ना मुलंही तेवढीच खुश होतात आणि डबाही आपला परत रिकामा परत येतो, त्यामुळे आपणही खुश होतो। नक्की करून बघा ही तोंडलीची साधीसुधी पण चविष्ट अशी ही भाजी। आता तुम्ही ते बघू शकता, रंगही बदललेला आहे आणि मिठामुळे याला छानपैकी पाणी सुटणार आहे। परत एकदा आपण झाकण घालून ठेवणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनंतर आपली ही तोंडलीची भाजी मस्तपैकी शिजणार आहे। हलकीशी मऊ झालेली आहे। झाकण घालून ठेवूयात। अशाच छान छान रेसिपीसाठी आस्वाद रेसिपीला जरूर फॉलो करा। ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच शेअर करा। कोथिंबीर घालून घेऊयात आणि छानपैकी ही तोंडली सर्व करून घेऊयात। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन।